फॅक्टर ही तिसरी जेनेटिक टर्मिनॉलॉजी झाली, ज्याच्यामध्ये फॅक्टर ही टर्म मेंडेलने वापरली होती आणि आपण त्याला आता जीन म्हणून ओळखतो. जीन ही टर्म बऱ्याच नंतर म्हणजे 1900 नंतर ही यूज केली आहे. जॉन्सनने ही टर्म दिली आणि मेंडेलनी फॅक्टर ही टर्म वापरली होती. ते म्हणजे काय, दीज आर अ पार्टिकल, हा एक पार्टिकल आहे की ह्युमन बिईंग असो किंवा इतर कुठलेही सजीव असो त्यांच्या सेलमध्ये असणारा हा असा एक पार्टिकल विच इज रिस्पॉन्सिबल टू ट्रान्समिट द कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, टू ट्रान्समिट द कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये एखादं कॅरेक्टर ट्रान्समिट करण्यासाठीचा जो पार्टिकल प्रत्येक सेलमध्ये असेल तो तेव्हा माहीत नव्हता की तो जीन आहे, तो क्रोमोझोमवर असतो, हे माहीत नव्हतं. म्हणून त्यांनी त्याला फॅक्टर म्हटलं. पहिल्यांदा तर समथिंगच म्हटलं, तर समथिंग विच इज प्रेझेंट इन ॲन ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल, देअर इज समथिंग, काहीतरी आहे तिथे, त्याला त्यांनी नाव दिलं फॅक्टर. आणि आता ह्या फॅक्टरलाच आपण जीन्स म्हणतो. दीज आर द जीन्स. मग आपण फॅक्टरची डेफिनेशन पण तीच द्यायची जी जीन्सची डेफिनेशन आहे, पण थोडक्यात त्याला पार्टिकल असं म्हटलं गेलं. त्यानंतर चौथी टर्म जी आहे ती आता प्रत्यक्ष जीन म्हणतो, जी आता वापरतो आपण. जीन मीन्स आता ते काय आहे हे माहीत आहे आपल्याला, त्याचं केमिकल स्ट्रक्चर काय आहे ते माहीत आहे. इट इज अ सेगमेंट ऑफ DNA. दिस इज द सेगमेंट ऑफ DNA. Segment of DNA responsible, again same this one is responsible to transmit the character from generation to generation. हा असा एक सेगमेंट आहे DNAचा. अर्थातच तो क्रोमोझोमचा एक पार्ट आहे आणि तो एखादा कुठला कॅरेक्टर एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तो आवश्यक आहे त्यासाठी. दॅट इज कॉल्ड जीन. त्यानंतर अलील किंवा अलिलोमार्फ ही टर्म त्यांनी वापरली होती. जरी त्यांनी कुठल्याही प्रकारचा मायक्रोस्कोप पाहिला नव्हता किंवा त्यांना हेही माहीत नव्हतं की क्रोमोझोम्स असतात, न्यूक्लियस आहे, त्यात क्रोमोझोम्स असतात आणि त्याच्यामध्ये जीन्स वगैरे असतात, हे माहीत नव्हतं. आणि दे आर ऑलवेज इन पेअर. जीन म्हणजे काय, ते एका पेअरचं स्ट्रक्चर बनलेलं आहे, नुसतं एक पार्टिकल नाही किंवा नुसतं एक सेगमेंट ऑफ DNA असं म्हणता येत नाही. तर मग ते काय आहे, तर अलिल्स जे आहे, अलिल्सला आपण डिफाईन करायचं झालं तर एक नाही, दोन किंवा टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन दॅट इज कॉल्ड द अलील. अलील कशाला म्हणायचं, तर टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन. जसं टॉलनेस, आपण जर त्याचं हे लिहायला गेलो, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन लिहायला गेलो, टॉल आपण लिहितो आणि मग त्याच्या खाली काय लिहितो, कॅपिटल टी. एक टी नाही लिहत आपण. त्याचं कारण काय, तर हे नेहमी पेअरमध्ये असतात. क्रोमोझोमवर ते अलील्स असतात आणि एका क्रोमोझोमवर हा एक टी असेल तर दुसऱ्या याच्यावर हा एक टी आहे. किंवा जर समजा आपण हेट्रोझायगस जर टॉल घेतला तर एका याच्यावर कॅपिटल टी, एका याच्यावर स्मॉल टी असतो आणि हा डॉमिनंट असतो, हे तुम्हाला माहिती आहे. आणि हा डॉमिनंट असल्यामुळे तो रिझल्टंट जो काही असेल तो टॉलच असेल, तो डॉर्फ राहणार नाही. पण त्याच्यामध्ये हा दुसरा जो अलील असतो तो असतो. कधी त्याला अलील म्हटलं जाते, कधी जीन आहे म्हटलं जाते, पण ॲक्च्युली ह्या दोन्ही मिळून तो जीन तयार होतो. हे दोन्ही स्ट्रक्चर, जे दोन्ही व्हेरायंट जे आहेत, दीज आर अल्टरनेटिव्ह. हे अल्टरनेटिव्ह आहे कारण ते प्रत्येक वेळेला एकमेकाच्या सोबत असतात असं काही नाही आहे. कधी कधी काय होतं की दोन्ही डॉमिनंट असतात, कधी दोन्ही रेसिसिव्ह राहतात, तर कधी एक डॉमिनंट एक रेसिसिव्ह राहतात. अलील्स आणि अलिलोमॉर्फ ही टर्म म्हणजे जीनचे ते सोबती आहे असं म्हणता येईल आपल्याला. तर जीनचे सोबती. त्यानंतर आणखीन काही टर्म याच्यामध्ये आहे, हे आपण पाहू. सिक्स्थ वन डॉमिनंट आणि रेसेसिव्ह, ह्या दोन्ही टर्म तुम्ही याच्या आधी ऐकलेल्या आहेत. तर डॉमिनंट काय आणि रेसेसिव्ह काय. डॉमिनंट कॅरेक्टर म्हणू आपण किंवा डॉमिनंट ट्रेट म्हणू. कॅरेक्टर म्हणण्यापेक्षा डॉमिनंट ट्रेट म्हणजे तो की जो पहिल्या जनरेशनमध्ये दिसतो जेव्हा आपण क्रॉस करतो.
जेव्हा समजा एखादा टॉल प्लांट घेतलेला आहे, किंवा दुसरं उदाहरण घेऊ आता आपण, सीड कलर घेतला, तर सीड कलरमध्ये येलो कलर ऑफ द सीड इज ऑलवेज डॉमिनंट ओव्हर ग्रीन. हा क्रॉस जर केला तर या पहिल्या जनरेशनमध्ये येलो कलरेशन दिसतं. जे क्रॉस केल्यानंतर जे, आणि अर्थातच डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक जे आहे, डॉमिनंट ट्रेट जे आहे ते निसर्गात सर्वात जास्त असतात संख्येने. तर येलो कलर इज डॉमिनंट ओव्हर ग्रीन. म्हणजे काय, द ट्रेट ऑफ ए कॅरेक्टर विच एक्सप्रेसेस इटसेल्फ इन F1 जनरेशन. म्हणजेच हायब्रिडमध्ये, हायब्रिड होतं ना याच्यापासून, हे हायब्रिड तयार झालं, जे काही पुढचं तयार होतं येलो कलर ऑफ द सीड असणारं जे प्लांट तयार होईल ते पहिल्या जनरेशनमधलं हायब्रिड असेल, कारण दोन्हीचा क्रॉस केला आपण. तर हे जे हायब्रिड आहे याच्यामध्ये जे एक्सप्रेस होतं दॅट वन इज डॉमिनंट. आणि याच्यामध्ये जे एक्सप्रेस होत नाही, विच सप्रेसेस इटसेल्फ इन F1 जनरेशन आफ्टर क्रॉसिंग द टू प्युअर ब्रीडिंग प्लांट्स, देन इट इज कॉल्ड द रेसेसिव्ह. त्याला रेसेसिव्ह म्हणायचं आहे. F1 मध्ये तो सप्रेस झालेला आहे. इथे या उदाहरणामध्ये हे ग्रीन कलर ऑफ द सीड, इट इज नॉट एक्सप्रेस्ड इन F1 जनरेशन, सो इट इज कॉल्ड रेसेसिव्ह. तर ही एक टर्म आपल्याला वारंवार वापरावी लागते. तर डॉमिनंट आणि रेसेसिव्ह ह्या दोन टर्म. त्यानंतर आपण जेव्हा क्रॉस लिहितो तेव्हा आणखीन दोन टर्म वापरतो. त्यातली एक टर्म आहे फिनोटाईप आणि दुसरी आहे जीनोटाईप. फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल ॲपियरन्स. एक्सटर्नल जो ॲपियरन्स असतो, म्हणजे एखादं प्लांट तुम्हाला टॉल दिसतं आहे, एखादं फूल रंगाने रेड दिसतं आहे, किंवा व्हाईट दिसतं आहे, किंवा येलो कलर ऑफ द सीड असं आपण सांगतो आहे, किंवा टर्मिनल पोझिशन ऑफ द फ्लावर, जे 7 डिफरंट कॅरेक्टर्स त्यांनी कन्सिडर केले होते, त्यातले हे सगळे ट्रेट आहेत. तर हे ट्रेट जे तुम्हाला डोळ्यांनी बाहेरून दिसतं, एक्सटर्नल ॲपियरन्स ऑफ द पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर ट्रेट, दॅट इज कॉल्ड फिनोटाईप. त्याला आपण फिनोटाईप म्हणू. आणि त्याचं जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असतं, ह्या फिनोटाईपचंच जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन जे त्यांनी त्यांच्या प्रयोगामध्ये लेटरनी दाखवलं होतं. टॉलनेस सांगायचं आहे, TT दाखवलं. रेडसाठी R घेतलं, व्हाईटसाठी स्मॉल r घेतलं होतं, येलोसाठी Y घेतलं होतं. टर्मिनल पोझिशन सांगायची असेल तर पुन्हा TT घेता येतं. तर अशा हे जे काही एक्सप्रेस करतो आपण, त्याचे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन जे आपण एक्सप्रेस करतो, दॅट इज कॉल्ड जीनोटाईप. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दाखवतात. म्हणजेच त्याचं जीन्स, ॲक्च्युली त्याचे जीन्सच म्हणजेच जीनोटाईप. तर ही टर्मसुद्धा आपल्याला वापरावी लागते. त्यानंतर येते होमोझायगस आणि हेट्रोझायगस. होमोझायगस आणि हेट्रोझायगस, दिस इज द कंडिशन. हेट्रोझायगस, ज्या वेळेला झायगसचा अर्थ आहे झायगोट, होमो मीन्स सेम आणि हेट्रो मीन्स डिफरंट. होमोझायगस कंडिशन म्हणजे काय, अन इंडिव्हिज्युअल पोझेसिंग आयडेंटिकल अलील फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट. आता हे अलील्स झाले दोन एकमेकांचे, हा टी एक अलील, हा टी, हा सुद्धा एक अलील, हा सुद्धा एक अलील. जर हे सारखेच असतील, आता हे सारखेच आहे, हे सुद्धा सारखे आहे, जरी रेसेसिव्ह असले तरी सुद्धा, जेव्हा हे सारखेच असतात, हे अलील्स, एका जीनचे दोन्ही अलील्स जेव्हा एकमेकांना सारखे असतात, तेव्हा त्याला होमोझायगस. अन इंडिव्हिज्युअल पोझेसिंग सेम अलील्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट, देन इट इज कॉल्ड होमोझायगस. आणि जर तेच विरुद्ध असतील, एकमेकांच्या वेगवेगळे असतील, डिफरंट असतील, सपोज दिस वन R असं असेल, किंवा T असं असेल, किंवा Y, वन इज डॉमिनंट, वन इज रेसेसिव्ह, आणि दिस इज कॉल्ड हेट्रोझायगस. दिस कंडिशन इज कॉल्ड हेट्रोझायगस. अन इंडिव्हिज्युअल पोझेसिंग द alleles for a particular gene or a particular character, if they are different, then it is called heterozygous. असं आपण याला डिफाईन करू शकतो, होमोझायगस अँड हेट्रोझायगस. अँड देन देर इज प्युअर लाईन. ही एक टर्म आहे प्युअर लाईन. प्युअर लाईन कशाला म्हणू आपण, कंटिन्यू सेल्फ पॉलिनेशन होत आहे आणि पुढच्या जनरेशनमध्ये सतत तेच कॅरेक्टर कंटिन्यूली येत आहे. देर इज नो मिक्सिंग, कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग नंतर होत नाही आहे, मध्ये कुठलंही दुसरं कॅरेक्टर त्याच्यामध्ये येत नाही आहे, त्याला म्हणतात प्युअर लाईन. प्युअर लाईनला डिफाईन करायचं झालं तर इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच इज होमोझायगस ऑर ट्रू ब्रीडिंग. हे होमोझायगस जे असतात ते प्युअर लाईन असतात. ट्रू ब्रीडिंग म्हणजे दुसरं कुठलंही कॅरेक्टर त्याच्यामध्ये येत नाही आहे, दॅट इज कॉल्ड प्युअर लाईन. त्याला आपण प्युअर लाईन म्हणतो.